नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित MTDK शैक्षणिक संकुलाच्या 10वी इंग्लिश, सेमी इंग्लिश स्कूल तसेच विज्ञान व वाणिज्य शाखेच्या ज्युनियर कॉलेजचा निकाल 100% लागल्याने विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. हा गौरव सोहळा संस्थेचे संस्थापक तथा माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि संचालिका सुमनताई खाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी महिला व बालकल्याण सभापती बाणू मुसा जमादार, नगरसेवक मोहन वाटवे, प्रकाश पाटील, उज्ज्वला कांबळे, प्राजक्ता धोत्रे, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर आदी मान्यवर उपस्थित होते. विज्ञान शाखेत पूर्वा पाटील हिने 81.67% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. वैष्णवी पवार द्वितीय तर सुजय मोहिते तृतीय आला. वाणिज्य शाखेत सिद्धी यादव हिने 94.33% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानेश्वरी साळुंखे द्वितीय तर जुरेनिया शेख तृतीय ठरली. इंग्लिश स्कूलमध्ये अनुष्का कदम हिने 95.40% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. अजिंक्य बनकर द्वितीय तर अश्लेषा चौगुले आणि वैष्णवी होनमोरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सेमी इंग्लिश स्कूलमध्ये श्लोक पाटील याने 97.40% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. गोविंद खोत द्वितीय तर संस्कार चव्हाण तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून अभिनंदन करण्यात आले. आज मातोश्री तन्मय दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव व मातोश्री तन्मय दगडू खाडे इंग्लिश मीडियम स्कूल बिरज यांच्या 10वी आणि 12वीच्या मुलांनी यश मिळवलं. चांगलं आणि खूप मोठं यश मिळवलं. त्याबद्दल त्यांच्या पाठीवर थाप टाकावी म्हणून हा जे आम्ही कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये विज्ञान शाखा सायन्समधून, पब्लिक स्कूलमधून आमच्याकडं 3 विद्यार्थी प्रथम आले. त्यातला श्लोक कुमार पाटील 97.4 आला. गोविंद कुमार खोत 82.4 आला. कुमारी संस्कार शरद चव्हाण 71 हे आमचे विद्यार्थी पब्लिक स्कूलमधून 10वीला हे उत्तीर्ण झाले. आणि पहिलीच बॅच आमची पब्लिक स्कूलची 10वीची 100% निकाल लागला. मातोश्री तन्मय दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज आपल्या इथल्या मिरजचा, त्यामध्ये इंग्लिश विज्ञान इंग्लिश शाखेतून एकूण 75 विद्यार्थी बसले होते आपले. ते मला आनंदाने सांगू वाटतं की यांचाही निकाल 100% लागला. त्यामध्ये कुमारी अनुष्का पांडुरंग कदम 95.4, कुमार अजिंक्य संतोष बनगर 95%, कुमारी वैष्णवी राजेंद्र ओनमोरे 93% आणि कुमारी अश्लेषा अमोल चौगुले 93%. अशी मोठ्या चांगल्या मार्क घेऊन ही मुलं उत्तीर्ण झाली. त्याचप्रमाणे मातोश्री तन्मय दगडू खाडे इंग्लिश स्कूलमध्ये सायन्स आणि आमच्याकडे कॉमर्स आहे. आणि सायन्समध्ये कुमारी पूर्वा सुभाष पाटील 81.67, कुमार वैष्णवी अनिल पवार 64%, कुमार सयुष सुशेष मोहिते 62% आणि कॉमर्समध्ये कुमारी सिद्धी धनायन यादव 94.33, कुमारी ज्ञानेश्वरी आनंद साळुंखे 92.83, कुमारी सुजय नेरिया फाईद शेख 85.67. अशी सायन्सची आणि इंग्लिश मिडियमची कॉमर्सची मुलं इथं आमच्या उत्तीर्ण झाली. हाही निकाल 100% आपल्या शाळेचा लागला. हे 4थं वर्ष झालं यांचं. ह्या 4थ्या वर्षामध्येही आमचा 100% निकाल परंपरा राखलेली आहे. आणि 10वीचा 7 वर्ष झाली 100% निकाल, तेही परंपरा ह्या शाळेनं राखलेली आहे. त्याबद्दल मी इथले सगळे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, सगळा स्टाफ असेल, विद्यार्थ्यांचे पालक असतील आणि त्याचबरोबर आमच्या CO सती सुशांत खाडे यांनाही त्यांचा खूप सिंहाचा वाटा असतो आणि त्या पद्धतीनं त्यांचंही आभार, सगळ्यांचे धन्यवाद देतो. आमच्या शाळेमध्ये बाकीच्या शाळेमधल्यापेक्षा वेगळ्या ॲक्टिव्हिटी तर खूप चालतात. त्यामध्ये सायन्स लॅब आहे आमच्याकडे, त्यामध्ये कॅम्प्युटर लॅब आहे, लायब्ररी आहे आमच्याकडं, प्रशस्त खेळाचं मैदान आहे
नवीन रॅबोटिक लॅब आम्ही चालू करतोय. त्यामध्ये NCC आहे आमच्याकडं, मल्टी स्किल्स कोर्स आमच्याकडे चालतात, स्पर्धा परीक्षा मार्शन चालतं, 3री ते 4थी रोज 14 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ह्या मुलांना चांगल्या शिकवल्या जातात. संस्कार वर्ग, संगीत वर्ग आमच्याकडे चालतो. 11वी व 12वी सायन्स व कॉमर्स कॉलेजच्या ह्या शाळामध्ये हे शाळेचं सगळं म्हणजे सिलेबस करून ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. त्यामध्ये महत्त्वाचं आहे की आमच्याकडे लॅबची सोय खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये आज आम्ही रॉबोटिक लॅब आम्ही 15 तारखेला चालू करतोय आणि त्यामध्ये आमच्या शाळेला सुसज्ज असं ग्राउंड आहे. त्यामुळे मुलांना खेळायच्या पण ॲक्टिव्हिटी आम्हाला मिळतात. मुलं स्टेटपर्यंत आमची खो खो असतील, कबड्डी असतील, हॉलीबॉल असतील, बास्केटबॉल असतील, स्टेटपर्यंत आमची मुलं खेळायच्या प्राधान्य त्यांनी मिळवलेलं आहे. त्याबद्दल ह्या ॲक्टिव्हिटी चालू असताना निश्चितच. आणि एक गोष्ट आहे की मी प्रामाणिक मी लोकप्रतिनिधी आहे, आम्ही धंदा म्हणून ही शाळेचा बिझनेस चालवत नाही आहे. गोरगरिबांच्या मुलांना सेवा व्हावी, व्यवस्थित व्हावी. आमच्या बसेस 10-12 बसेस आमच्या मुलांसाठी चालू असतात. त्यामुळं कुठल्याही मुलाकडून डोनेशन घेतलं जात नाही आहे. जेवढी शासनाची फी आहे तेवढीच आकारली जाते. त्या माध्यमातून मुलांना चांगल्या क्वालिटीचं आणि व्यवस्थित शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर ह्या दृष्टिकोनातून आज हे काम करत असताना मलाही खूप आनंद होतोय. शाळेला सोय चांगलं मिळते, प्रगती चाललेली आहे, प्रगती होणार आहे, प्रगती होत राहणार आहे, त्याबद्दल शंका नाही आहे. जे काही नवीन ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे शाळेसाठी नवीन डेव्हलपमेंट काय होईल ते शाळेमध्ये ह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, एवढीच मी आपली ग्वाही देतो.